नमस्कार मंडळी, मराठी चवमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। आपल्या पारंपरिक रेसिपी जेवढ्या चविष्ट आहेत तेवढ्याच त्या पौष्टिकही आहेत आणि त्यातलीच एक रेसिपी म्हणजे उडीद डाळीचे लाडू। हिवाळा आला की सगळ्यात पहिले आठवतात ते म्हणजे उडीद डाळीचे लाडू। जेवढे चविष्ट लागतात तेवढेच करायलाही सोपे आहेत, पण बऱ्याच वेळा काय होतं की ते लाडू खाताना टाळूला चिकटतात म्हणून ते आपण खाणं टाळतो किंवा करणंही टाळतो। तर तसं होऊ नये यासाठी काय करावं याची संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये सविस्तरपणे सांगितलेली आहे। त्याचप्रमाणे रेसिपीसाठीचं योग्य प्रमाण, योग्य पद्धत सांगितलेली आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। लगेच रेसिपी सुरू करूयात। आपण सगळ्यात अगोदर साहित्य बघूयात। तर इथे मी उडदाची डाळ घेतलेली आहे आणि ती सुती कपड्याने स्वच्छ पुसून घेतलेली आहे। वजनी मापाप्रमाणे उडदाची डाळ ही 250 ग्रॅम आहे। त्याचबरोबर 250 ग्रॅम मी जाड साखर घेतलेली आहे, 50 ग्रॅम बदाम, 50 ग्रॅम इथे मी डिंक घेतलेला आहे, इथे 60 ग्रॅम सुकं खोबरं घेतलेलं आहे आणि 100 ग्रॅम आपण साजूक तूप घेतलेलं आहे। याचबरोबर मी खारकेची पूडही घेतलेली आहे, पण ती इथे चुकून दाखवायची राहिली पुढे रेसिपीमध्ये, ती तुम्हाला दिसेलच। या सगळ्या साहित्याचं वजनी आणि वाटीचं प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे, तर नक्कीच जाऊन तुम्ही बघा। आता सगळ्यात अगोदर आपण डाळ भाजून घेणार आहोत आणि त्यासाठी गॅसवर कढई तापवत ठेवलेली आहे आणि त्यात आपण डाळ घालून घेणार आहोत। गॅसची फ्लेम आपल्याला अगदी कमी ठेवायची आहे, चुकूनही ती वाढवायची नाही आहे आणि अगदी 10 ते 12 मिनिटात आपली डाळ छान भाजून होते। डाळीला खूप गडद रंगावर भाजायचं नाही आहे, कारण नंतर आपण डाळीचं पीठ केल्यावर सुद्धा पीठही भाजून घेणार आहोत। त्यासाठी डाळ आपल्याला हलकी तांबूस म्हणजे अगदीच हलक्या तांबूस रंगावर भाजून घ्यायची आहे, खूप गडद रंग डाळीला येऊ द्यायचं नाही आहे आणि डाळ ही सतत हलवत आपण भाजून घेणार आहोत। डाळ भाजण्यासाठी आणि संपूर्ण लाडूसाठीच आपण जाड तळाची कढई वापरायची आहे आणि शक्यतोवर जेव्हा वेळेस आपण लाडू करतो किंवा काही भाजण्याची रेसिपी करत असतो, पसरट कढईच घ्यायची। असं खोलगड भांडं घेतलं ना की मग हात आपला खूप अवघडून येतो आणि ते मग आपल्याला परतून घ्यायलाही थोडं कठीण जातं। तर आता इथे मला संपूर्ण डाळ भाजून घ्यायला 15 मिनिटं मी डाळ भाजून घेतलेली आहे, कारण गॅसची फ्लेम मी अगदीच कमी ठेवलेली होती। आता डाळीचा रंग अगदी हलका तांबूस झालेला आहे। आता या स्टेजला आपण गॅस बंद करून डाळ एका ताटात काढून संपूर्णपणे थंड करून घेऊयात आणि त्यानंतर डाळीचं पीठ करून घेणार आहोत, पण डाळ पूर्ण थंड होईल याची खात्री करून घ्या। आता आपण त्याच कढईमध्ये खोबरं भाजून घेणार आहोत। जोपर्यंत डाळ थंड होती तोपर्यंत आपण इतर साहित्य भाजून घेऊयात। तर खोबरं भाजताना देखील आपल्याला गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे। 5-6 मिनिटात खोबरं अगदी छान भाजून तयार होतं आणि खोबरंही आपल्याला खूप गडद रंगावर भाजायचं नाही आहे, कारण मग त्याने कडवट चव खोबऱ्याची येऊ शकते, म्हणून अगदी हलक्या तांबूस रंगावर आपण खोबरं हे भाजून घ्यायचं आहे। तर इथे खोबऱ्याचा रंगही छान हलका तांबूस झालेला आहे आणि आपण आता खोबरंही एका भांड्यात काढून घेणार आहोत। आता त्याच कढईत मी बदाम भाजून घेते। बदाम भाजताना देखील आपल्याला तुपाचा वापर करायचा नाही आहे, आपण त्याला ड्राय रोस्ट करून घेणार आहोत। हे सगळे पदार्थ आपण भाजून घेतो जेणेकरून संपूर्ण लाडूला छान खमंग चव यावी। आता बदामाचा रंग छान हलका बदलला आहे, अगदी 3-4 मिनिटात छान बदाम भाजून होतात, पण गॅसची फ्लेम मात्र कमीच ठेवायची आहे। आता कढईमध्ये आपण साहित्यामध्ये जे तूप घेतलेलं होतं त्यातलंच तूप आपण 2-3 चमचे घालून घेणार आहोत आणि यात आता आपण डिंक तळून घेणार आहोत। तर मी डिंकाची थोडी जाडसर पूड करून घेतली होती, कारण जर आपण डिंकाचे अख्खे खडे घातले ना मग ते तळून घ्यायला बराच वेळ जातो आणि त्या आतमध्ये थोडे कच्चे राहतात, म्हणून मी जाडसर त्याची पूड करून घेतली होती आणि आपण थोडं थोडं डिंक घालत जाऊन डिंक हा तळून घेणार आहोत। तर इथे अशाच प्रकारे मी सगळा डिंक हा तळून घेणार आहे। इथे आपलं डाळीचं पीठही छान तयार झालेलं आहे। मिक्सरमधूनच मी डाळीचं पीठ तयार करून घेतलेलं आहे आणि ते पीठ आपण चाळून घ्यायचं आहे, खूप जाडसर पीठ नको, हलकंसं रवेदार पीठ आपल्याला हवं आहे। आता आपण ज्याकडे डिंक दळून घेतला होता त्यातच आता आपण घेतलेल्या तुपापैकी थोडं थोडं तूप घालत जाऊन डाळीचं पीठ हे तुपात भाजून घेणार आहोत। ज्याप्रमाणे आपण बेसनाचे लाडू वगैरे करतो आणि पीठ भाजून घेतो त्याचप्रमाणे आता आपल्याला पीठ भाजून घ्यायचं आहे। घेतलेल्या मापातलं सगळंच तूप आपल्याला लागणार आहे, पण तरीही आपण तूप हे एकाच वेळी सगळं न घालता थोडं थोडं ते घालत जाणार आहोत। तर आता आपण गॅसची फ्लेम अगदीच कमी ठेवायची आहे, वाढवायची कुठेच नाही आहे। संपूर्ण लाडू म्हणजे जेही आपण वस्तू
लाडूसाठी ज्याही वस्तू आपण भाजतो गॅसची फ्लेम कमी ठेवली ना की वस्तूला छान खमंगपणा येतो. तर अगदी कमी आचेवर पीठ आपण छान भाजून घेणार आहोत आणि थोडं थोडं करत जाऊन आपण त्यात तूप घालत जाणार आहोत. हे पीठ भाजून घेण्यासाठी एक 8 ते 10 मिनटं लागतात. खूप जास्त वेळ लागत नाही कारण आपण डाळही भाजून घेतली होती. तर आता आपण थोडं थोडं तूप हे घालत जाणार आहोत. आणि बऱ्याच वेळा काय होतं ना की उडदाचे लाडू हे टाळूला चिकटतात म्हणून बरेच जण ते करण्याचं टाळतात. जर आपण पीठ हे छान भाजून घेतलं ना, आपण डाळ जरी भाजून बारीक केलेली असली तरीसुद्धा पीठ हे भाजणं गरजेचं आहे. आणि पीठ भाजून घेतलं ना की लाडू टाळूला अजिबात चिकटत नाहीत. हे अगदीच खात्रीने मी सांगते. पीठ भाजून घेत असताना ते अगदी कंटिन्युअसली हलवत राहायचं आहे, नाहीतर मग ते हवं तसं छान भाजलं जाणार नाही आणि त्याचे ते लहान लहान गाठी होत असतात, त्याच आपण कढईतच छान मोडून घ्यायचे आहेत. आता उरलेलं सगळं तूप मी इथे घालून घेते आहे, म्हणजे घेतलेल्या मापाप्रमाणे सगळंच तूप आपल्याला लागलेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता आता जे आपलं पीठ आहे ते छान ओलसर व्हायला लागलेलं आहे. म्हणजे जे तूप सुरुवातीला पिठाने छान शोषून घेतलं होतं, जसं पीठ हे भाजत येतं ना तसं तसं छान ते शोषून घेतलेलं तूप हे सोडायला लागतं आणि पीठ छान पातळसर दिसतंय. पिठाचा रंगही छान हलका गुलाबी असं झालेला आहे. आणि पीठ भाजत आलं ना की छान त्याचा सुगंध घरभर दरवळतो. तर त्यावरून कळतंच की पीठ अगदी छान भाजून झालेलं आहे. अगदी 8 ते 10 मिनटात पीठ भाजून तयार होतं आणि इथे अगदी छान आपलं पीठ भाजून तयार झालेलं आहे. आता आपण हे संपूर्ण पीठ एका ताटात काढून थंड होण्यासाठी ठेवून देणार आहोत. तर आता हे सगळं पीठ आपण ताटात काढून घेऊयात आणि थंड होण्यासाठी ठेवून देऊयात. तर इथे आपण ताटात पीठ थंड होण्यासाठी ठेवून दिलेलं आहे आणि त्यासोबतच खोबऱ्याची आपण जाडसर पूड करून घेतलेली आहे. त्याचबरोबर साखर बारीक करून घेतलेली आहे, डिंक, बदामाची बारीक पूड करून घेतली आहे आणि मगाशी जी दाखवली नव्हती साहित्यात तीच खारकीची पूड मी ते कोरडी तीही भाजून घेतलेली आहे. तर आता आपण हे छान थंड होऊ देऊयात पीठ आणि नंतर सगळं साहित्य आपण यात घालून घेणार आहोत. आणि ज्यावेळेस आपण साखर मापात घेत असतो तेव्हा ती जाड साखर आपण 250 ग्रॅम घेतलेली आहे. पिठी साखर करून मग तिला मोजायचं नाही आहे. जर तुम्ही वाटीने प्रमाण घेणार असाल तर जाड साखरचं प्रमाण घेऊन मग ती बारीक करून घ्यायची आहे. आता यात आपण सगळं साहित्य घालून घेणार आहोत. तर सुरुवातीला मी इथे खोबरं घालून घेतलेलं आहे. त्याचबरोबर आता आपण यात डिंक घालून घेऊयात. तुम्हाला हवं तर तुम्ही थोडा डिंकाची जी पूड आहे ती आपण कच्ची घालू शकता, आवडीप्रमाणे तुम्ही करू शकता. इथे आपण खारकेची पूड घालून घेऊयात आणि ही मी कोरडी भाजून घेतली होती. आता आपण यात बदामाची पूड घालून घेऊयात. आता इथे तुम्ही तुमच्या आवडीचे कुठलेही ड्रायफ्रूट्स वापरू शकता. तुम्ही अक्रोड, गोडंबी, काजू, आवडीचे जेही ड्रायफ्रूट्स असतील ते तुम्ही घालू शकता. आणि आता आपण हे सगळं साहित्य चमच्याने एक वरवर मिक्स करून घेऊयात. हे सगळं साहित्य मिक्स झालं की आता आपण पिठी साखर घालून घेणार आहोत आणि सगळीच एका वेळी न घालता थोडी थोडी करत जाऊन मिक्स करायची आहे. आणि सगळं साहित्य ना जोवर आपण सगळं साहित्य एक वरवर मिक्स करायचं असतं ना तोवर आपण ते चमच्यानेच करून घ्यायचं. मग सगळं साखर यात घातली की मग मात्र आपण हाताने ते सगळं मिश्रण एकजीव करून घेणार आहोत. तर इथे मी सगळीच साखर घालून घेते थोडं थोडं करून. आता हे लाडू आपण फक्त 1/2 किलोच्या प्रमाणात दाखवले आहेत. तुम्हाला जर याहून जास्त लाडू बनवायचे असतील तर तुम्ही डाळ ही गिरणीवरून दळून आणू शकता. आपण थोडीच डाळ होती म्हणून ती मिक्सरवर बारीक करून घेतली होती. आता इथे सगळेच साखर मी घालून घेतलेली आहे आणि आता हे सगळं मिश्रण आपण हाताने एकजीव करून घेऊयात. यासाठी म्हणजे या लाडूसाठी आपण ज्या प्रमाणात तूप घेतलेलं आहे त्यातलंच तूप आपण डिंक दळण्यासाठी वापरलं होतं आणि त्यातलंच तूप आपण पीठ भाजून घेण्यासाठी देखील वापरलं होतं. आणि यात तुपाचं प्रमाण अगदी योग्य झालेलं आहे. लाडू खूप जास्त तुपकट झालेले नाहीत किंवा अगदीच कोरडे झालेले नाहीत. म्हणून वजनी आणि वाटी दोन्हींचं प्रमाणची लिस्ट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही नक्कीच जाऊन ती बघा. आता आपण हाताने हे संपूर्ण मिश्रण छान एकजीव करून घेणार आहोत. आता मिश्रण छान असं एकजीव करून झालेलं आहे आणि आता आपण हे मिश्रण थोडं साईडला करून इथेच लाडू म्हणजे वळलेले लाडू आपण इथेच ठेवून घेणार आहोत. तर आता आपण लाडू वळायला घेऊयात आणि तुम्ही बघू शकता मी अगदी एका हातानेच लाडू वळते आहे. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य की मिश्रण एवढं छान झालं आहे आणि तुपाचं प्रमाण एवढं बरोबर झालं आहे ना
ही लाडू 2 हाताने सुद्धा वळण्याची गरज नाही, अगदी एका हाताने सुंदर असा लाडू वळून तयार होतो आहे. आणि इथे मी अगदीच मध्यम आकाराचे लाडू करून घेणार आहेत, खूप मोठे लाडू मी इथे करणार नाही आहे. आणि रेसिपी म्हणजे व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला वजनी लाडू किती भरलेत आणि नगामध्ये किती भरलेत हे देखील सांगणार आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तर लाडू बघा अगदी छान असा गोल गरगरीत वळून तयार झालेला आहे आणि दिसतोय ना सुंदर. तर याच प्रकारे इथे आपण सगळे लाडू वळून तयार करून घेणार आहोत. अगदी पटापट वळले जातात, खूप जास्त किचकट या लाडूची प्रोसेस नाही आहे. फक्त एक डाळ भाजण्यासाठी आणि पीठ भाजण्यासाठीच तो काय वेळ लागतो, बाकी हे लाडू करायला अगदीच सोपे आहेत. आणि बघा इथे दुसरा लाडूही वळून छान तयार झालेला आहे. तर अशा प्रकारे पौष्टिक आणि चविष्ट असे उडीद डाळीचे लाडू तयार झाले आहेत. करायला सोपे आहेत आणि चवीलाही अगदी सुरेख आहेत. छान एका आकाराचे सुंदर दिसत आहेत ना. आपण एक लाडू फोडून बघूयात आणि बघा आतून किती सुंदर रवेदार दिसतोय आणि हा लाडू जराही खाताना टाळूला चिकटत नाही. जर तुम्ही सगळ्या सांगितलेल्या गोष्टी स्टेप बाय स्टेप फॉलो केलात ना तर अगदी सुरेख लाडू जमतील. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये जरूर कळवा. लाडू नक्कीच करून बघा. रेसिपी आवडली असेल तर पटकन व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशा छान छान रेसिपीज तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने इथे शिकायला मिळतील. पुन्हा भेटूयात छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.